कर्करोगग्रस्त असूनही दिली 12वीची परीक्षा. आडी येथील कुमारी अंजली सुरेश भोसले हिची जिद्द. विद्यार्थ्यांच्या समोर निर्माण केला नवा आदर्श. माणसाच्या मनामध्ये खरोखरच जिद्द असेल तर असाध्य गोष्टीही साध्य करता येतात. या जिद्दीच्या जोरावर आडी येथील कुमारी अंजली सुरेश भोसले ही विद्यार्थिनी हुडकिंग लिम्फोमा कर्करोगग्रस्त असून देखील 12वीची परीक्षा देऊन विद्यार्थ्यांच्या समोर एक नवा आदर्श निर्माण केलेला आहे. आडी तालुका निपाणी येथील अंजली सुरेश भोसले ही मुलगी देवचंद महाविद्यालयात 12वी कला शाखेत शिक्षण घेत आहे. गेल्या 1 वर्षांपासून ती कर्करोगावर उपचार घेत आहे आणि परीक्षा तोंडावर असताना हा आजार तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बळवला होता. त्यासाठी बेंगलोर येथे तिच्यावर उपचार सुरू होते. 11 फेब्रुवारी 2025 पासून 11 मार्च 2025 पर्यंत महाराष्ट्रात 12वीची परीक्षा होणार आहे. ही बोर्ड परीक्षा सुरू झाल्याने 12वी परीक्षेला कशा पद्धतीने सामोरे जायचे असा प्रश्न कुटुंबियांना पडलेला होता. मात्र जिद्दीच्या जोरावर अंजली ही आजारातून सावरत 12वीची परीक्षा देत आहे. तिच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ओके, सध्या तू 12वीचा एक्झाम देत आहेस, ठीक आहे. कसा गेला तुझा 12वीचा पेपर? आज आमचा पहिला पेपर होता, इंग्लिशचा होता. तसा अवघड होता, पण मी अभ्यास करून गेल्यामुळे मला तो पेपर सोपा गेला. ओके, सध्या तुला काही आजाराने ग्रस्त आहेस तू. ते आजाराने ग्रस्त असल्या कारणानं तुला 12वीचा पेपर देताना काही समस्या उद्भवल्या का? तसं काही समस्या आल्या नाहीत, पण थोडंसं डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटलं. थोडी भीती वाटत होती, वेळ पुरेल का नाही याचीच काळजी होती, बाकी टेन्शन नाही. ठीक आहे. आता बरेच दिवस तू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी होतीस. तो सर्व उपचार घेत असताना अभ्यासावरती काय त्याचा परिणाम वगैरे झाला काय? नाही, त्याचा काय मी परिणामच करून दिलेला नाही. म्हणजे मलाच जे साध्य करायचं ते करण्यासाठी मी प्रयत्न करणार, त्यामुळे मी माझ्या अभ्यासावर त्याचा काही परिणाम होऊ दिलेला नाही. ठीक आहे. आता सध्या आज कोणता पेपर होता तुझा? आज इंग्लिशचा पेपर होता. आता इथून पुढे जे पेपर आहेत त्याचा अभ्यास तू करत असतील किंवा याच्या अगोदर पण ते केलं असतील, पण तू कशा पद्धतीने त्याचं नियोजन करतोस तू? मी म्हणजे स्वतःच्या नोट्स काढून स्वतःला जे येते आणि जे एक्झामला पडणारच आहे आणि त्याच्यातून मार्क कसे चांगले मिळतील यासाठी मी जास्त अभ्यास करते, तेच पाठांतराचा प्रयत्न करते.